भाग 1 मध्ये पिंजरा पद्धत म्हणजे काय, मत्स्यपालन करण्यासाठी पद्धती, पिंजरा पद्धत कोणत्या प्रकारचे पिंजरे आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यासाठीच्या उपलब्ध शासकीय योजना किंवा मत्स्य व्यवसाय विभागाच्या काही योजना याबद्दल श्री शार्दूल पालकर यांच्याकडून आपण माहिती जाणून घेत होतो. आजच्या भागामध्ये आपण मत्स्यपालनासाठी किंवा पिंजऱ्यातील मत्स्यपालनासाठी खास करून कोणत्या उपयुक्त जाती आहेत, त्यासाठी कोणत्या बीजाची निवड किंवा बोटुकली आपण जी निवड म्हणतो ते आपण कशा पद्धतीनं करू शकतो, कशा पद्धतीने करावी, बीज संचयन कसं करावं, इत्यादी गोष्टींचं, खाद्य कसं निवडावं आणि खाद्याचे प्रकार काय आहेत याविषयी देखील आज आपण श्री शार्दूल पालकर यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत. तर आपण सर्व या ऑनलाईन वेबिनार मध्ये सर्व सहभागी झालेले आहात त्याबद्दल शेकरू आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सातारा यांच्यातर्फे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि मी विनंती करतो श्री शार्दूल पालकर यांना की त्यांनी आपलं आजचं आपला वेबिनार आहे तो आपल्याला सुरू करावा. शार्दूलजी. हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. हॅलो, ओके. नमस्कार शेतकरी बंधूंनो, धन्यवाद सर. जास्त वेळ न घेता विषयाला डायरेक्ट आपण सुरुवात करणार आहोत. मागच्या भागात जसं आपण पाहिलं की मत्स्यपालन, पिंजरा पद्धतीतील मत्स्यपालन म्हणजे काय, त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही प्रीरिक्विजिट्स किंवा त्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार असतात, जे काही घटक महत्वाचे असतात, त्याचा आपण अभ्यास केला, त्याचा आपण संक्षिप्त वृत्त आपण पाहिलं, आपण चर्चा केली. आज आपण जे बघणार आहोत ते मुख्यतः आपण बीज निवड, बीजासाठी उपयुक्त असे काही घटक म्हणजे जसं की वातावरण कसं हवंय किंवा बीज कोणत्या पद्धतीचं, कोणत्या जातीचं सोडावं, त्याचबरोबर त्याला उपयुक्त अशी जाळी, त्या जाळीचं संगोपन, बीजाचं संगोपन, जाळ्यांची घ्यावयाची काळजी, त्याचे प्रकार आणि खाद्य आणि खाद्याचं व्यवस्थापन या संदर्भात आपण आज संक्षिप्त वृत्त पाहणार आहोत. तर सुरू करूया. सर्वप्रथम पिंजरा पद्धतीतील मत्स्यपालन जे होतं ते प्रामुख्याने या 3 जातींच्या माशांसोबत होतं. 3 जातींचे मासे कोणते, तर ते पहिलं म्हणजे तिलापिया, ज्याला चिलापी सुद्धा म्हणतात लोकल भाषेत, तिलापिया. दुसरा रूपचंदा. आता रूपचंदाला पाकू पण म्हणतात आणि कुठे कुठे ठराविक भागात त्याला पिराना सुद्धा म्हणला जातो. रूपचंदा, तिलापिया आणि पंगॅशियस. पंगॅशियसला सर्वसाधारणपणे टाकळी असं नाव आहे. तर या 3 जातींचं प्रामुख्याने आपण पिंजरा पद्धतीतील मत्स्यपालनामध्ये संवर्धन आणि संगोपन करू शकतो. तर अशा प्रकारे या 3 जाती आहेत. आता पाहूया त्याचं संगोपन आणि संवर्धन कोणत्या प्रकारे केलं जातं. पुढे सर्वात महत्वाचा आणि सर्वात अवघड भाग म्हणजे संचयन योग्य बीज आणि त्याची निवड. आता संचयन योग्य बीज म्हणजे काय, तर जेव्हा आपण पिंजरा पद्धतीतील सर्व यंत्रणा सज्ज करतो तर त्यासाठी सर्वात प्रथम आणि सगळ्यात महत्वाची पायरी असते पहिली, ती म्हणजे बीज निवड. आता या बीजाची निवड कशी केली जाते, कुठून केली जाते, तर आपण या संदर्भात पाहणार आहोत. सर्वप्रथम महत्वाचा भाग म्हणजे त्याची साईज. आता बीजाची जी साईज आहे ती साधारण काय असावी, म्हणजे साधारणपणे ती साईज अशी असावी की ती तुमच्या नर्सरी नेट मधून बाहेर जाऊ नये. यासाठी साधारणपणे तिलापिया किंवा पंगॅशियस किंवा रूपचंदा याची साईज साधारणपणे 1 इंच किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त असावी. ती तिलापियाची असेल किंवा पंगॅशियसची असेल किंवा रूपचंदाची असेल, साधारण बीज घेताना ते 1 इंचाचं किंवा थोडं त्याच्यापेक्षा जास्त असलं तर फार फायद्याचं ठरतं. दुसरं म्हणजे त्याचं वय, बीजाचं वय. आता बीजाचं वय म्हणजे काय, तर बीज प्रजननापासून, नर मादी प्रजननापासून बीज किती दिवसांनी तयार झालेलं आहे, जे संचयन किंवा संगोपना योग्य आहे का, याचा अभ्यास. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जर कटला रोहू जर बघितला, याचं उदाहरण मी मुद्दाम देतोय कटला रोहूचं, तर या ठिकाणी काय होतं की बऱ्याचदा कटला रोहू हे साधारणपणे बराच काळ संचयन करून ठेवलं जातं आणि तो जास्त स्टॉकिंग डेन्सिटी मध्ये, म्हणजे साधारणपणे खूप गर्दीमध्ये ते संचयन करून ठेवलं जातं. अशाने काय होतं की साधारण 4 महिने किंवा त्याच्याही पेक्षा जास्त काळ जर लोटला असेल बीजाला संचयन करून तर ते कुचंबलं जातं बीज, म्हणजे त्याची वाढ होत नाही असं आपण म्हणू शकतो. तसंच तिलापिया आणि पंगॅशियसच्या बाबतीतही आहे. तिलापिया किंवा पंगॅशियस जर आपल्याला जास्त काळ संचयन करून ठेवलं गेल्यानंतर जर मिळत असेल तर शक्यतो असं बीज घेणं किंवा अशा बीजाची निवड करणं
हे धोकादायक आहे आणि अशा गोष्टी टाळाव्यात. यासाठीच आपल्याला तज्ञांमार्फत जर बीज खरेदी करता आली किंवा तसा जर काही आपल्याकडे स्त्रोत उपलब्ध झाला तर ते फार फायद्याचं ठरू शकतं. अशा पद्धतीमध्ये काय होतं, जर समजा तुम्ही चांगल्या प्रतीचं बीज सोडलं, थोडंफार महाग जाईल पण चांगलं असेल. बऱ्याचदा काय होतं की कोणी 1 रुपयाला बीज सांगतं तर कोणी 60 पैशाला 50 पैशाला सांगतं. आता याच्यामध्ये फरक असा होतो, जो 1 रुपयाला बीज सांगत असतो ते आपल्याला बहुतांश वेळेला महाग वाटतं. पण हे जे बीज आहे हे फ्रेश क्वालिटीचं असतं. आता फ्रेश म्हणजे काय, तर साधारणपणे हे जास्त काळ संचयन करून ठेवलेलं नसतं. हे जास्त काळ गर्दीमध्ये वाढवलेलं नसतं. तेच 50 पैशावाल्या बीजाचा काय प्रॉब्लेम असू शकतो हे आपल्याला पटकन कळत नाही. पण असं बीज शक्यतो एकतर जुनं झालेलं असतं किंवा ते कुचंबलेलं असतं. त्याला काहीतरी रोग लागलेला असतो. त्यामुळे त्याची जगण्याची शाश्वती किंवा वाढण्याची निश्चितता नसते. त्यामुळे बहुतांश वेळेला आपण जेव्हा बीज खरेदी करू, ते तिलापिया असेल, पंगॅशियस असेल किंवा रूपचंद असेल, कोणतंही बीज जे आपल्याला पिंजरा पद्धतीमध्ये संचयन करायचंय, तर ते तज्ञांच्या सल्ल्यामार्फत घेतलं असावं याची खात्री करावी. पुढे आता हे झालं बीजाची निवड. आता बीज निवड झाल्यानंतर ते बीज आपल्या साईटवर आणल्यानंतर, पिंजऱ्यांपर्यंत आणल्यानंतर ते संचयन करताना आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल ते आपण पाहूया. सर्वप्रथम तर आपल्याला वातावरण अनुकूल लागणार. म्हणजे कसं आहे, समजा जर तुम्ही बीज आज घेता आहात, बीज घेताना वातावरण अनुकूल आहे का? म्हणजे जास्त पाऊस नाहीये, कडक ऊन नाहीये किंवा आभाळ आलेलं नाहीये किंवा गरमी किंवा ह्युमिडिटी ज्याला आपण म्हणतो, आर्द्रता जास्त नाहीये हवामानामध्ये. तर असं वातावरण, शक्यतो स्वच्छ असावं वातावरण, तर असं वातावरण आपल्याला पूरक ठरतं. बऱ्याच वेळेला आभाळ असतं, ढगाळ वातावरण असतं किंवा कडाक्याची थंडी पडते किंवा एकाच दिवसामध्ये आपल्याला कडाक्याचं ऊनही पाहायला मिळतं आणि कडाक्याची थंडीही पहाटेच्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर शक्यतो अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितींमध्ये बीज संचयन करणं तुर्तास तरी टाळावं किंवा थांबवावं. पुढे येतं तापमान. आता आयडियल टेम्परेचर ज्याला आपण म्हणतो. बहुतांश वेळेला आपल्याला पॉन्डमध्ये किंवा आपल्या शेततळ्यामध्ये टेम्परेचर हे मॅनेज करता येतं. हे गोष्ट आपल्याला कंट्रोल करता येते. पण आपल्याला जेव्हा पिंजरा पद्धतीमध्ये, धरणांमध्ये बीज सोडायचं असेल, तर त्यावेळेला तापमान आपल्याला कंट्रोल नाही करता येत. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? तर शक्यतो जेव्हा ऊन कडक असेल किंवा ऊन नॉर्मल असेल आणि आभाळ क्लिअर असेल, स्वच्छ असेल, जेव्हाचं टेम्परेचर आपल्याला एक 25 डिग्री पासून एक 35 डिग्री पर्यंत मिळत असेल आणि ते जास्त व्हेरी होत नसेल, फ्लक्च्युएट होत नसेल, त्याच्यामध्ये जास्त बदल होत नसतील, तर असं वातावरण आपल्याला पूरक ठरू शकतं. आता महत्वाची गोष्ट आहे ती वेळ. हे चारही घटक जे आपण आता पाहत आहोत, हे प्रचंड महत्वाचे आहेत. जसं की वातावरण अनुकूलता, तापमान आपण पाहिलं. आता वेळ पाहूया. वेळ कोणती? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर सूर्यास्तापूर्वीची वेळ किंवा सूर्यास्तानंतरची वेळ. अगदी तुम्ही जरी रात्री बीज संचयन करत असाल तरी सुद्धा चालेल. पण उन्हाच्या तडाख्यात किंवा 11-12च्या दरम्यान किंवा 3-4च्या दरम्यान शक्यतो बीज संचयन करणं टाळावं. होता होईल तेवढ्या गोष्टी या आपल्याला एकतर सकाळी मॅनेज कराव्या लागतात, सूर्यास्तापूर्वी, सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी. शक्यतो 6, 5, 4 पहाटेची वेळ 7 पर्यंत चालू शकतं. एकदा सूर्य डोक्यावर आला किंवा ऊन तावायला लागला, आपण ज्याला म्हणतो, ऊन जसं चढेल तसं बीज संचयन करणं योग्य नाही. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर सिद्धता. आता आपल्याला साधारणपणे बीज संचयन करून सगळ्या गोष्टी आपण पॅरामीटर्स, सगळे हे जे फॅक्टर्स आहेत हे आटोकाट पाळले, सुदैवानं आपल्याला हे पाळण्यामध्ये कोणतीही अडचण आली नाही, तरी शेवटची जी गोष्ट आहे, शेवटचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे सिद्धता. हा सगळ्यात महत्वाचा आहे. जसे वरचे 3 फॅक्टर्स महत्वाचे आहेत, घटक महत्वाचे आहेत, तसंच सिद्धता पण महत्वाची आहे. बीज तुमच्या साईट पर्यंत आलं, बीज व्यवस्थित पोचलं, बीजाची क्वालिटी चांगली आहे, बीजाची प्रत चांगली आहे, पण जर तुमच्या साईटवर आल्यानंतर वाहतूक करणारी माणसं नसतील किंवा आपल्याला धरणाच्या भिंतीपासून आतमध्ये जाण्यास बोट नसेल उपलब्ध वेळेवर, तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर जास्त काळ बीज तिथेच अडकून पडल्यामुळे आपल्याला बीजाला ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते. तर अशा वेळेला आपल्याला
काय करावं लागेल, ज्या वेळेला बीज येणार आहे आपल्या तळ्यावर किंवा पिंजरा पद्धतीतील प्रकल्पावर, त्याच दरम्यान आपल्याला मॅन पॉवर अरेंज करावी लागेल. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशनची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. बहुतांश वेळेला या गोष्टी नसल्यामुळे बऱ्याचदा चांगल्या प्रतीचं बीज आपल्या प्रकल्पापर्यंत येऊन सुद्धा ते जगवण्यामध्ये आपण असक्षम ठरतो. तर या 4 गोष्टींची दखल घेणं आणि त्याच्यावर अंमल करणं हे फार महत्वाचं आहे. पुढे आता पाहूयात पिंजरा पद्धतीतील वापरण्यात येणाऱ्या जाळी आणि त्याचे प्रकार. तसं जाळ्या पाहिल्या तर त्या बऱ्याच प्रकारच्या वापरल्या जातात आणि वापरात येऊही शकतात, तसं आपण आणूही शकतो. पण आपल्याला प्रामुख्यानं वापरल्या जाणाऱ्या जाळी आणि त्याचे प्रकार पाहायचे आहेत. सुरुवात करू आपल्याला 5 mm ची जी जाळी लागणार आहे, शक्यतो ही 5 mm ची जाळी कशासाठी लागेल, तर एक जर तुमचं बीज लहान असेल, लहान म्हणजे अगदी लहान, जर नुकतंच जन्माला आलेलं आहे बीज, ते 7 किंवा 10 दिवसांचं आहे, अर्धा इंचापेक्षा कमी आहे, ज्याला आपण जिरं म्हणतो. जिरं 3 प्रकार असतात: जिरं, बीज, बोटुकली. त्यापैकी जिरं हे सगळ्यात लहान असतं, थोडंफार मोठं त्याच्यापेक्षा बीज असतं आणि बीजाही पेक्षा मोठं बोटुकली असते. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपलं बीज बोटुकली किंवा बीजापेक्षा लहान साईजचं असेल, आकाराचं असेल, तर आपल्याला 5 mm ची जाळी उपयुक्त ठरू शकते. 5 mm ची जाळी आपण वापरू शकतो. हेच जर आपलं बीज 1 इंच आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल, तर आपण 10 mm ची जाळी तिथे वापरू शकतो. 10 mm च्या जाळीला आपण 1 इंच आणि त्याच्याही पेक्षा थोडंसं जास्त 1.25 इंचापर्यंतचं बीज आपण संचयन करू शकतो. आणि त्याच्यानंतरची जी जाळी येते ती 30 mm. आता 30 mm शक्यतो हे मोठ्या माशांसाठी वापरतात. 30 mm ची जाळी जी आहे हे बीज संचयन करण्यासाठी किंवा बीजाच्या वाढी दरम्यान वापरलं जात नाही. तर 30 mm ची जी जाळी आहे ती साधारण मासा मोठा झाल्यानंतर, साधारणपणे 100 किंवा 150 ग्रॅमच्या पुढे गेल्यानंतर आपण 30 mm ची जाळी वापरू शकतो. आता पुढे जाऊया. आता याच्यामध्ये नर्सरी नेट, ग्रो आउट नेट आणि बर्ड नेट ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण पिंजरा पद्धतीतील मत्स्यपालन म्हणतो, त्याच वेळेला आपल्याला या 3 जाळ्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. नर्सरी नेट म्हणजे काय? जसं आपण पाहिलं 5 आणि त्याच्या पुढे ते 12 mm पर्यंत, 5 mm पासून 12 mm पर्यंत ह्या जाळ्यांचे प्रकार जे आहेत हे नर्सरी नेट म्हणून प्रामुख्याने वापरले जातात. 10 mm, 12 mm, 5 mm या साधारण नर्सरी नेट असतात. नर्सरी नेट का? तर याच्यामध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या प्रकल्पावर बीज येतं, तर हे बीज आपण पहिल्यांदा जे संचयन करतो ते 10 mm मध्ये असतं. त्याच्यानंतर ग्रो आउट नेट आपण वापरतो. ग्रो आउट नेट साधारणपणे 2 ते 3 महिन्यांच्या कालावधी पूर्तीनंतर आपल्याला शिफ्टिंग करताना ग्रो आउट नेट लागतात. ग्रो आउट नेटची जी साईज असते ती साधारण 30 mm किंवा 40 mm या दोन्हीमध्ये उपलब्ध असते. याच्यापेक्षा मोठी जाळी बाजारात उपलब्ध असते, पण ती आपल्याला लागत नाही किंवा आपण त्याचा वापर करत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बर्ड नेट किंवा कव्हर नेट ज्याला आपण म्हणतो. आपण जर पिंजरा पद्धत करतोय, पिंजऱ्यामध्ये आपण मासे सोडलेले आहेत, बीज आणून सोडलेलं आहे, संचयन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत आणि यथासांग पार पडतायत. पण जर आपण बर्ड नेटच लावलं नाही किंवा कव्हर नेटचा वापरच केला नसेल, तर येणारे पक्षी तिथे बसून आपलं बीज खाऊ शकतात आणि बीज खाल्ल्यामुळे आपल्याला तिचे सर्व्हायव्हल किंवा जगण्याचे पर्सेंटेज ही याच्यामध्ये तूट जाणवू शकते. त्यामुळे जरी चांगल्या प्रतीचं बीज आपण आणलं असेल, ते सर्व्हाइव्ह सुद्धा व्यवस्थित झालं असेल, जगलं सुद्धा व्यवस्थित असेल, पण जर आपल्याला कव्हर नेट किंवा बर्ड नेट नसेल, तर पक्ष्यांकडून आणि इतर पक्ष्यांकडून आपल्याला त्याचा धोका संभावतो, तो त्रास होऊ शकतो. त्यासाठी बर्ड नेट ही तितकंच महत्वाचं आहे जितकं नर्सरी आणि ग्रो आउट नेट महत्वाची आहे. त्याच्यानंतर जाळी तपासून घेणे. आता जाळी तपासून घेणे म्हणजे काय? आपण ऑर्डर दिल्यानंतर जाळी जेव्हा आपल्या प्रकल्पापर्यंत पोहोचते, ती जाळी पॅकिंग करताना, ट्रान्सपोर्टेशन मध्ये कुठे डॅमेज झाली आहे का? त्याला कुठे काही कट झालाय का? किंवा काही मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट आहे का? डिफेक्ट आहे का?
या सगळ्या गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं आहे. एकदा का तुम्ही पाण्यामध्ये जाळी सोडली आणि त्याच्यामध्ये बीज संचयन केलं, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारे ती जाळी बदलू शकत नाही किंवा त्याच्यानंतर तुम्हाला फारसा काही स्कोप उरत नाही. त्यामुळे जेव्हा जाळी आपल्यापर्यंत पोहोचते, प्रकल्पापर्यंत पोहोचते, तेव्हा ती व्यवस्थित आहे, कुठे फाटलेली नाही, आपण जी साईज मागवली आहे त्याच साईजची जाळी आली आहे का, ती व्यवस्थित बांधलेली गेली आहे का, या सगळ्या गोष्टींची दखल घेणं, काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वेळोवेळी जाळी स्वच्छ करणे. वेळोवेळी जाळी स्वच्छ करणे का? जाळी का स्वच्छ करावी? तर ज्या वेळेला आपण नर्सरी नेट वापरत असतो, त्यावेळेला ती फक्त 10 mm ची असते. एक जाळीचं घर हे 10 mm चं असतं. त्यामुळे धरणामधून वाहून येणारा कचरा असेल किंवा शेवाळ असेल, हे जर जाळीच्या बाहेरच्या भागाला जर चिकटून बसलं, तर त्यामुळे पाण्याचा जो फ्लो आहे, इनफ्लो आणि आउटफ्लो हा तुंबतो, हा अडतो. त्यामुळे बहुतांश वेळेला ऑक्सिजन न मिळणे, माशांची मरतूक होणे असे प्रकार बऱ्याचदा घडतात. त्यामुळे वेळोवेळी जाळी स्वच्छ करणे हे खूप महत्वाचं आहे. शक्यतो ज्या वेळेला बीज आपलं लहान असतं किंवा 10 mm पासून आपण सुरुवात करतो, त्या दरम्यान तर आपल्याला जाळीची काळजी घेणं, त्याला काही खाली खेकडे लागलेत का किंवा इतर कुठल्या काटेरी झुडपात किंवा कशात अडकला आहे का याची काळजी घेणं, हे तपासणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर त्याची स्वच्छता राखायची असते. आता पीक घेतल्यानंतर, प्रत्येक पिकानंतर दुसरं बीज आणून सोडण्याआधी आपल्याला त्या जाळ्या काढून, ज्याच्यामध्ये आपण 30 mm किंवा 10 mm मध्ये बीज सोडलेलं असतं, मोठा मासा सोडलेला असतो, त्या साधारणपणे काढून पूर्णपणे स्वच्छ करणं, घासून आणि त्या उन्हात सुकवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पुढे आता पाहूयात खाद्य आणि त्याचे प्रकार. आता खाद्याचे प्रकार साधारणपणे आपल्याला इथे दिसत आहेत. मॅश, क्रम्बल, पेलेट. आता मॅश म्हणजे काय, तर तो अगदी चुरा, जसा आपण खलबत्त्यात घालून कुटतो एखादी गोष्ट, ती अगदी फाईन किंवा मिक्सर मधून काढल्यानंतर जी अगदी फाईन गोष्ट होते, अगदी ग्रेन्स, त्याला मॅश म्हणतात. म्हणजे अक्षरशः तो भुग्यापेक्षाही बारीक असतो. त्याच्यानंतर येतं क्रम्बल. आता क्रम्बल म्हणजे काय, साधारण गव्हाची कणी, तांदळाची कणी हे साधारण क्रम्बल मध्ये मोडू शकतं. तर मॅश, क्रम्बल आणि पेलेट. आता पेलेट साईज म्हणजे काय, तर पेलेट हे मोठ्या माशांसाठी वापरलं जातं. साधारणपणे 2 mm, 3 mm, 4 mm चं जे खाद्य वापरतात ते आपण पुढे बघणार आहोत. पण प्रामुख्यानं खाद्याची जी ओळख आहे ती या 3 प्रकारे करता येते. मॅश, क्रम्बल आणि पेलेट. आणि त्याचबरोबर कुठल्या माशासाठी कुठलं खाद्य निवडायचं आहे किंवा मॅश कोणत्या साईजच्या माशासाठी वापरायचा आहे, क्रम्बल कोणत्या साईजच्या माशासाठी आणि तसंच पेलेट कोणत्या साईजच्या माशासाठी वापरलं जातं किंवा वापरावं लागेल, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. पुढे साधारणपणे आपण जेव्हा 1 इंच किंवा त्याच्याही पेक्षा थोडीशी मोठी साईज जेव्हा पिंजऱ्यांमध्ये संचयन करतो, त्यावेळेला आपल्याला 0.8 mm चं खाद्य किंवा 1 mm चं खाद्य किंवा 0.5 mm म्हणजे 0.5 mm चं खाद्य हे चालू शकतं. आता जसं आपण म्हटलं, आधी पाहिलेलं आहे की बीज, जिरं, बीज आणि बोटुकली असे 3 प्रकार असतात. त्यामध्ये जे जिरं असतं, जसं मगाशी आपण मॅश प्रकारचं खाद्य पाहिलं, तर ते जिऱ्यासाठी उपयुक्त असतं. बीज आणि त्याच्याही पेक्षा लहान किंवा जिऱ्यापेक्षा थोडं मोठं, ती जर साईज असेल, तर आपल्याला साधारणपणे क्रम्बल फीड वापरता येतं. शक्यतो क्रम्बल म्हणजे जसं आपण पाहिलं की तांदळाची कणी, मक्याचा भरडा, गव्हाचा कोंडा हे जे काही डोमेस्टिक प्रोडक्ट आहेत, घरगुती उपलब्ध होणारे प्रोडक्ट, हे साधारण रोहू, कटला, सायपर्नस यासाठी वापरले जातात. पण तिलापिया, पंगॅशियस, रूपचंदाला आपल्याला कंपनी फीडच जास्त करून वापरलं पाहिजे आणि वापरावं लागतं. त्यामध्ये 0.5 mm पासून 0.8 mm किंवा 1 mm चं खाद्य सुरुवातीपासून वापरलं जातं. याला नर्सरी फीडिंग म्हणतो आपण. ह्याचं फीड जे आहे, बॉडी वेट जे आहे माशाचं, ते 0 ग्रॅम पासून 10 ग्रॅम पर्यंत 0.8 mm चं फीड किंवा 0.5 mm चं फीड किंवा 1 mm चं फीड वापरता येतं. त्याच्यामध्ये प्रोटीनचं जे पर्सेंटेज आहे ते 40 ते 42% राहतं. त्यानंतर मासे थोडे मोठे झाले, साधारणपणे 50 ग्रॅमच्या आत आणि 10 ग्रॅमच्या पुढे गेले, की त्यामध्ये आपण एक
1.2 mm किंवा 1.5 mm. आता ऍक्च्युली हे जे ग्रेड्स आहेत, पेलेट साईज जी आहे ती 1.2 किंवा 1.5 अशी आहे. ते त्या साईज नुसार उपलब्ध होतं. साधारणपणे 1 mm चं 1.5 mm चं फीड आपण 11 ते 50 ग्रॅमच्या दरम्यानच्या माशांना वापरू शकतो. प्रत्येकाला प्रत्येक वेळेला सारखीच वाढ दिसेल, वाढ मिळेल असं नाही. कधी कधी 100 10च मासे फक्त मोठे होतात, साधारण 50 ग्रॅमचे होतात, पण बाकीचे जे 90 मासे आहेत 100 ते साधारणपणे 20 ग्रॅम, 10 ग्रॅम, 25 ग्रॅम असं व्हेरिएशन असतं. हे ऍक्च्युली बीजाच्या साईज नुसार उपलब्ध असतं. आपल्याकडं येणारं बीज हे आपल्या पूर्ण 1 इंचाचं किंवा 2.5 ते 2.5 सेंटीमीटर 25 mm चे तर 25 mm चे सगळे पीस नसतात. याची दखल घेतली पाहिजे. त्यामुळे त्यामध्ये होणाऱ्या वाढीचा जो पॅटर्न आहे किंवा वाढीमध्ये जी तफावत आहे ती सुद्धा थोड्या फार प्रमाणात आपल्याला दिसू शकते आणि ती तफावत थोड्याफार प्रमाणातच शेवटपर्यंत राहू शकते. आता 51 ग्रॅम म्हणजे 50 ग्रॅमच्या पुढे जेव्हा तुमचा मासा जातो 100 ग्रॅम पर्यंत, तो साधारणपणे आपल्याला 2 mm पर्यंतचं खाद्य वापरलं पाहिजे. 2 mm चं होतं ते पेलेट साईज होती. 0.8 mm किंवा त्याच्यापेक्षा लहान साईज जे येतं ते क्रम्बल मध्ये येतं. याच्यामध्ये 1.8 to 2 mm मध्ये 32 ते 35% पर्यंत प्रोटीन असतं. त्याच्यानंतर 150 ग्रॅम पर्यंतचा जो मासा असतो तो साधारणपणे 2.5 ते 3 mm चं फीड त्याला खाद्य म्हणून वापरावं. याच्यामध्ये 30 ते 32% प्रोटीन असतं. त्याच्यानंतर 150 ग्रॅम पासून 250 ग्रॅम पर्यंत याच्यामध्ये आपण 3 किंवा 3.5 mm चं खाद्य सुद्धा वापरू शकतो. बहुतांश वेळेला मासे जर मिक्स साईजचे असतील तर आपण डायरेक्ट 4 mm वापरलं तरी चालेल, पण काही प्रोटीन पर्सेंटेज एकदम कमी न करता ग्रॅज्युअल डिक्रीज, ज्याला आपण स्टेप वाईज डिक्रीज कमी करत आणावं प्रोटीन पर्सेंटेज, यासाठी 3.5 mm चं खाद्य थोड्या क्वांटिटी मध्ये वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. याच्यामध्ये 28 ते 30% प्रोटीन असतं. त्याच्यानंतर ग्रो आउट फूड ज्याला आपण म्हणतो, ग्रो आउट फीड 3 mm पासून सुरू होतं ते 4 mm, 5 mm, 6 mm असं राहतं, पण शक्यतो आयडियल जी फीडिंग साईज आहे ती 4 mm पर्यंत असते. आता 250 ग्रॅम पासून जो आपला मासा आहे तो विक्रीला जाईपर्यंत आपण पूर्णपणे 4 mm चं खाद्य वापरात ठेवू शकतो, वापरू शकतो. याच्यामध्ये 24% प्रोटीन मिळतं किंवा 28% प्रोटीन येतं. 28% प्रोटीनचं सुद्धा 4 mm येतं, 24% प्रोटीनचं सुद्धा 4 mm येतं. मार्केटमध्ये बहुतांश कंपनीज ज्या आहेत या सगळ्या प्रोटीन पर्सेंटचे खाद्य बनवतात आणि विकतात. मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत, पण सगळ्यांचेच रिझल्ट सारखे येतील असं नाही. त्यामुळे निवडताना योग्य ती फीड कंपनी, योग्य ती साईज, योग्य त्या बीजासाठी निवडावी, याची दखल घ्यावी. पुढे आता खाद्याचे आर्थिक व्यवस्थापन बघूयात. शक्यतो पिंजरा पद्धतीतील मत्स्यपालन म्हटलं की सगळा भर जो असतो तो खाद्यावर असतो. तुमचं जर खाद्याचं व्यवस्थापन आणि खाद्याची क्वालिटी जर चांगली असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत लागणारं जे खाद्य आहे ते आटोक्यात राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे रिझल्ट आहेत, जे परिणाम दिसणार आहेत ते योग्य त्या वेळेत दिसतात. साधारणपणे आपण असं म्हटलं जातं, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की 6 महिन्यामध्ये आपली माशाची वाढ जी आहे ती विक्री योग्य झाली पाहिजे. मग तो तिलापिया असू देत, पंगेशियस असू देत किंवा रूपचंद असू देत. मग त्यासाठी खाद्याचे आर्थिक व्यवस्थापन कसे करता येईल आपल्याला? खाद्य घालण्याचे प्रमाण ते नियमित असावं आणि मोजकं असावं. म्हणजे साधारणपणे जर तुम्ही 1 इंचाचा मासा सोडताय तर 1 इंचाच्या माशाला आपण क्वांटिटी किती सोडलेली आहे त्याप्रमाणे त्याचं वजन घेऊन त्याच्या 10% बॉडी वेटच्या प्रमाणे आपण त्याचं फिडिंग केलं पाहिजे. मग त्यामध्ये दिवसातून तुम्ही 2 वेळेला फिडिंग जिथे करता ते 4 वेळेला करायला पाहिजे. सुरुवातीला जेव्हा मासा लहान आहे, बीज वाढतंय आणि जोपर्यंत तो वाढीला लागत नाही, जोपर्यंत तुमचा नर्सरी फेज चालू आहे 2 महिने 2.5 महिने सुरुवातीचे, तोपर्यंत तुम्ही दिवसातून 4 वेळेला फिडिंग करणं फायद्याचं ठरेल, उपयुक्त असतं. याच्यामध्ये मोजकं खाद्य टाकणं फार महत्वाचं असतं. तुमचं जर दिवसातून 100 ग्रॅम फीड पडणार आहे, उदाहरणार्थ दिवसातून 100 ग्रॅम तुम्ही जर फीड टाकताय आणि ते तुम्हाला दिवसातून 4 वेळेला टाकायचं आहे, तर ते
वेळ नाही किंवा गडबड आहे म्हणून 100 ग्रॅम फीड 2च वेळेत स्प्लिट करून याचं विभाजन 2च वेळेमध्ये करून 50-50 ग्रॅम टाकून मोकळं झालं असं न करता ते व्यवस्थित रितसर 4 प्रकारे स्प्लिट करून प्रत्येकी 25-25 ग्रॅम टाकणं हे फायद्याचे ठरेल, तरच आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात. माशांच्या वजनाप्रमाणे खाद्याची निवड. जसं आपण पाहिलं की माशाची साईज काय आहे, त्याचं वजन काय आहे, त्याप्रमाणे आपल्याला कोणत्या साईजचं फीड वापरावं लागेल याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल, याची दक्षता घ्यावी लागते. समजा जर आपलं माशाचं फीड आहे, आपल्याला माशाची साईज आहे 200 ग्रॅम आणि आपण त्याला फीड वापरतोय 1.8 किंवा 1.2, तर ते आपल्याला फायद्याचंही नाही आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणार सुद्धा नाही. त्यामुळे वेळोवेळी माशाची साईज काय आहे, आपण जे बीज सोडलंय त्याची वाढ कशी आहे, त्याची नोंद ठेवायची. त्याप्रमाणे जशी साईज आहे त्याप्रमाणे फीडच्या साईजची सुद्धा निवड करणं महत्वाचं आहे, तरच आपले पैसे वाचू शकतात, तर ते आर्थिक दृष्ट्या आपल्याला योग्य पडू शकतं. योग्य त्या प्रोटीनचे खाद्य वापरणे. आता समजा आपण 0.8 mm चं खाद्य वापरतोय, तर 0.8 mm मध्ये आपल्याला 25% प्रोटीन असून चालणार नाही. 0.8 mm मध्ये आपल्याला किमान 40% प्रोटीन असणं गरजेचंच आहे, तरच माशाची वाढ आणि मासा रोगराईपासून दूर होऊ शकतो. त्याला जर चांगले प्रोटीन पर्सेंटेज सुरुवातीला दिले तरच त्याची वाढ चांगली होऊ शकते, रोगराईपासून तो दूर राहू शकतो, त्याची रोग प्रतिकारक शक्ती चांगली होऊ शकते. साधारणपणे आपल्यात सुद्धा जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याला घुटी वगैरे देत असतात. ती म्हणजे त्याचा विकास व्हावा, त्याला रोगप्रतिकार शक्ती वाढावी, त्यासाठी ती घुटी दिलेली असते. त्याच्यामध्ये बरेचसे उपयुक्त घटक असतात. तसंच 0.8 mm पासून सुरुवात केल्याने त्याच्यामध्ये प्रोटीन पर्सेंटेज योग्य असणं गरजेचं आहे, जेणेकरून ते वाढीसाठी उपयुक्त असेल. खाद्याची जास्त काळ साठवणूक करणं ही फार चुकीची गोष्ट आहे किंवा असं करू नये. समजा आपल्याला जरी 1 टन खाद्य लागणार असेल आणि आपण 1 टन खाद्य जर आपल्याला 1 महिना पुरत असेल, तर आपण उगाच 6 महिन्याचं खाद्य एकदम भरून ठेवलंय, 6 महिन्याचं खाद्य एकदम स्टोरेज करून ठेवलंय. भले जरी आपल्याकडे स्टोरेज फॅसिलिटी असेल तरी असं न करावं. कारण अलीकडे ट्रान्सपोर्टेशन खूप स्वस्त आणि खूप सुरळीत झालेलं आहे. त्यामुळे असं कधीही होत नाही की आपल्याला खाद्य एकदमच मिळायचं बंद होतं किंवा खाद्य मिळायला काही अडचणी येतात. असं कधीही होत नाही. त्यामुळे शक्यतो खाद्याची साठवणूक 2 महिने किंवा 2.5 महिन्यांच्या वरती करू नये. असं केल्याने त्याच्यातला कस निघून जाऊ शकतो. ते निरुपयोगी ठरू शकतं. साठवलेलं खाद्य शक्यतो कोरड्या जागेत ठेवावं आणि ते पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची जातीने काळजी घ्यावी. म्हणजे काय, शक्यतो जिथे आपण स्टोअर करतो, पिंजरा पद्धतीतील मत्स्यपालनाचा प्रकल्प जिथे असतो तिथेच केज हाऊसही असतं त्याच प्रकल्पावर. समजा जर ते गळत असेल, पावसाचं पाणी आतमध्ये येत असेल, कोणत्याही कारणास्तव पाण्याशी येणारा त्याचा संपर्क टाळावा. मग त्यासाठी तुम्ही खाली ताडपदरी अंथरू शकता. ते ताडपदरीमध्ये थायमेट वापरू शकता. ताडपदरीच्या बाजूनी थायमेट वापरून ते त्याच्या स्टोअर करून ते पॅक करून ठेवू शकता. थायमेट यासाठी की कीटक वगैरे बाकी जे असं आहे, ओल पकडणे ह्या गोष्टी शक्यतो होत नाहीत, म्हणून थायमेट वापरू शकता किंवा पोटॅशियम सुद्धा वापरू शकता. तर साठवलेलं खाद्य हे शक्यतो तुमच्या कोरड्या जागेत राहील आणि पाण्यापासून लांब राहील याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मुळात खाद्य जास्त काळ साठवून ठेवूच नये आणि जरी साठवलं तरी अशी काळजी घेणं गरजेचं आहे. पुढे वाढ तपासणे आणि सॅम्पलिंग म्हणजेच ग्रोथ मॉनिटरिंग अँड सॅम्पलिंग. आता वाढ तपासणे म्हणजे काय, तर वाढ कशी तपासावी, तर सुरुवातीला जे 40 दिवस आपण जे बीज सोडल्यापासूनचे आहेत ते फार महत्वाचे असतात आणि नाजूक असतात. सुरुवातीचे 40 दिवस जे आपण माशांना फीड देतो हे साधारण ब्लाइंड फीडिंग शेड्यूल असतं. होतं काय, सुरुवातीच्या 40 दिवसामध्ये एकतर नवीन वातावरणात माशांना सेट व्हायला, रुळायला, ऍडजस्ट व्हायला वेळ जातो. त्यामुळे जर त्याच दरम्यान आपण जर सतत जाळी टाकतोय किंवा ज्या जाळीमध्ये आपण मासे सोडले ती जाळी सतत उचलतोय, माशांना हाताळतोय, खाद्य खायला आल्यानंतर त्यांना आपण
स्कूप नेट मध्ये काढून घेतोय, तर अशाने ते डिस्टर्ब होतात, स्ट्रेस त्यांच्यावरचा वाढतो आणि यामुळे मरतूक होऊ शकते. त्यामुळे पहिले 40 दिवस हे माशांना पूर्ण सेट होऊन द्यावं. त्यानंतर पहिले 40 दिवसांपर्यंत पूर्ण ब्लाइंड फिडिंग शेड्यूल असावं. या दरम्यान माशांना कोणत्याही प्रकारे हाताळू नये किंवा त्यांना जाळ्यामधून बाहेर काढू नये. साईज व वजन चेक करण्याचे काम हे नियोजित वेळेतच झालं पाहिजे आणि आटोपशीर आणि नेटकेपणाने करावे. म्हणजे कसं, तर साईज आणि वजन हे साधारण आपण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा एकतर ते सकाळी लवकर असावं, साधारण 6-7च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 5 नंतर असावं. उन्हाच्या तडाख्यात जर आपण मासे वरती घेतले तर त्यांना उन्हाचा तडाखा बसू शकतो. जसं माणसांमध्ये सनस्ट्रोक बसणं गोष्ट कॉमन आहे, त्याचप्रमाणे माशांना सुद्धा उन्हाचा तडाखा बसू शकतो आणि त्याचे विपरीत परिणाम माशांवर दिसू शकतात. त्यामुळे माशांची साईज व वजन चेक करणं, रेग्युलर बेसिसवर सॅम्पलिंग करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्या सुद्धा नियोजित वेळेत करता याव्यात. आणि सॅम्पलिंग करताना जास्तीत जास्त 8 ते 10 पीस घेऊनच आपण त्याचं वजन आणि साईज चेक करावी. अखंड जाळ्यामध्ये जर तुमचे 10,000 मासे आहेत तर सबंध 10,000 माशांचं वजन आणि साईज घेणं गरजेचं नाही. त्यापैकी फक्त तुम्ही 10 पीस रँडमली सिलेक्ट करू शकता, निवडून ते वजन साईज चेक करून त्याची नोंद ठेवू शकता. सॅम्पलिंग शक्यतो लवकर किंवा संध्याकाळी करावे. माशांची वाढ सुरुवातीस हळू आणि नंतर झपाट्याने होते. सुरुवातीला जेव्हा मासे आपण सोडतो पिंजरा पद्धतीमध्ये, त्यावेळेला 2.5 ते 3 महिने सुरुवातीचे माशाची वाढ हळू असते. या दरम्यान आपण खाद्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. खाद्याचं नियोजन हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर पहिले 2-2.5 महिन्यांपर्यंत आपण खाद्य आणि त्याचं संगोपन व्यवस्थित केलं असेल, तर त्याच्यानंतरचे जे राहिलेले 1.5 महिना आहे, 3 महिने आहेत, ते आपल्याला पूर्ण वाढ बघायला मिळू शकते किंवा झपाट्यानं वाढ बघायला मिळू शकते. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वातावरणात होणारे बदल, अलीकडे आपण बघतोय की वातावरण सातत्याने बदलतंय, ते कॉन्स्टंट राहत नाहीये, स्थिर राहत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वातावरण सातत्याने बदलत राहतंय तर याचा सुद्धा वाढीवर परिणाम होतो. वाढीवर परिणाम होतो म्हणजे काय, तर थंडीमध्ये मासा कमी खातो, त्यामुळे त्याची वाढ साधारण कमी बघायला मिळते. हेच उन्हाळ्यामध्ये मासा जास्त खातो, त्यामुळे त्याची वाढ जास्त होते. साधारणपणे थंडीमध्ये माशांना रोगराई येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे याची दखल घेतली पाहिजे की ज्या वेळेला माशांची वाढ सुरुवातीला कमी असते, त्या दरम्यान तुम्ही खाद्य आणि व्यवस्थापन याची नेटाने काळजी घेतली पाहिजे आणि ज्या वेळेला मासा वाढीला लागेल त्यावेळेला त्याला खाद्याची कमतरता जाणवू नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पुढे आता यामध्ये आपण पाहूया संबंध प्रकल्प चालवत असताना पाळावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी. आता माशांना खाद्य देण्याची वेळ ही फार महत्वाची आहे. शक्यतो जर आपण दिवसातून 4 वेळा खाद्य घालतोय तर ते 4 वेळा खाद्य कोणकोणत्या वेळेला घालावं हे आपल्या सोयीनुसार करावं, पण त्या 4ही वेळेला त्याच वेळेला सातत्यानं खाद्य पडलं पाहिजे. समजा सुरुवातीला आपण जर 8 वाजता, 12 वाजता, त्याच्यानंतर 4 वाजता आणि पुन्हा रात्री 8 वाजता जर खाद्य टाकत असू, असं दिवसातून 4 वेळा करत असू, तर साधारणपणे नियमाने, नित्यपणाने याच 4ही वेळेला खाद्य पडलं पाहिजे. जोपर्यंत माशांना सवय लागत नाही, तोपर्यंत त्यांच्यामध्ये वाढ दिसणार नाही. माशांना खाद्य खाण्याची वेळ आणि त्याची सवय लागणं खूप गरजेचं आहे. योग्य त्या बीजाची निवड व खरेदी करावी. स्वस्त व हलक्या प्रतीचे बीज टाळावे. जसं आपण आधी पाहिलं की बीज योग्य कोणत्या पद्धतीचं, त्याची साईज काय आहे, त्याच्यानंतर ते बीज किती जुनं आहे, किती दिवसांपर्यंत संचयन साठवणूक करून ठेवलेली, या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. 2 ठिकाणी महाग मिळतंय आणि इतर 2 ठिकाणी स्वस्त मिळतंय म्हणून स्वस्त ठिकाणचं बीज घेऊन आपल्याला 6 महिन्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ता थोडं बीज महाग लागेल पण ते चांगल्या क्वालिटीचं घ्यावं आणि तरच त्याचे रिझल्ट मिळतात. जर तुमचं बीज हलक्या क्वालिटीचं असेल पण तुम्ही खाद्य जर चांगलं वापरत असाल तर काहीही परिणाम होणार नाही, तुम्हाला वाढ मिळणार नाही. साधारणपणे तुमचं जर बीज ताजं असेल प्रजनन झाल्यापासून
ते 20 ते 25 दिवसाचा असेल तर तुम्हाला साधारणपणे कटला, रोहू, सायप्रिनस, तिलापिया, पंगॅशियस यामध्ये या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तरच तुम्हाला ते बीज उपयुक्त ठरेल. जर समजा ते बीज 6 महिने, 8 महिने, 1 वर्षापर्यंत जर साठवणूक केलेलं असेल तर ते शक्यतो घेणं टाळावं. असं बीज तुम्हाला कदाचित स्वस्तही मिळेल, पण असं बीज वाढीची हमखास गॅरंटी देत नाही. वाढीची हमी दिली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर व्हिटॅमिन प्रीमिक्स, प्रोबायोटिक्स किंवा ग्रोथ प्रमोटर्स जे मार्केटमध्ये अनन्वित कंपन्यांचे उपलब्ध आहेत, अनन्वित प्रोडक्ट्स आहेत. तर जर गरज असेल, आपल्याला जर त्या गोष्टींची गरज असेल तर आणि फक्त तरच अशा गोष्टींमध्ये पैसा गुंतवावा, अन्यथा ते तेवढं फायदेशीर ठरत नाही. जर तुमच्या माशाची वाढ रेग्युलर होतीये, नित्य नियमाने अगदी योजल्याप्रमाणे होतीये, तरी सुद्धा तुम्ही ग्रोथ प्रमोटर्स वापरताय म्हणजे तुम्ही नाहक पैसा खर्च करताय. अशा वेळेला याची गरज नसते. जर तुमच्या माशाला रोगराई झाली असेल, आजार झाला असेल तरच फक्त थोड्याफार प्रमाणात तुम्ही व्हिटॅमिन प्रीमिक्स किंवा प्रोबायोटिक्स वापरू शकता. अन्यथा असे प्रकार खरेदी करणं किंवा अशा प्रकारच्या मोहाला बळी पडणं किंवा फेक मार्केटिंगला बळी पडणं चुकीचं आहे. असं केल्याने सर्वस्वी नुकसान तुमचं आहे. जाळ्यांची स्वच्छता नियमितपणे पाळावी, त्याकडे दुर्लक्ष करणं टाळावं. जसं आपण आधी पण पाहिलेलं आहे, जाळी जर स्वच्छ नसेल तर येणाऱ्या पाण्याचा प्रवाह ब्लॉक होतो. ब्लॉक झाल्यामुळे काय होतं, माशांना पुरेशा प्रमाणात वॉटर सर्क्युलेशन मिळत नाही, त्यामुळे ऑक्सिजन फ्रेश मिळत नाही. ऑक्सिजन नाही मिळाल्याने माशांची मरतूक होऊ शकते आणि मरतूक झाली तर हे सर्वस्वी नुकसान आपलं आहे. त्यामुळे जाळी कुठे फाटली आहे का, जाळी कुठे तुंबली आहे का, शेवाळ जास्त प्रमाणात त्याला चिकटला आहे का, असं जर होत असेल तर साधारणपणे वेळच्या वेळेला जाळ्या स्वच्छ ठेवाव्यात, त्या बाहेर काढून स्वच्छ कराव्यात किंवा जसं आपण पाहिलं की 6 महिन्यांचं आपलं पीक घेतल्यानंतर त्या जाळ्या सगळ्या बाहेर काढून स्वच्छ धुवून उन्हात सुकवत ठेवाव्यात, तरच आपल्याला हे गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात. जर जाळी तुंबत असेल, शेवाळ सातत्यानं अडकत असेल तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम बघायला मिळू शकतात. पुढे अजून एक महत्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छितो. ज्या वेळेला आपण सॅम्पलिंग करत असतो, आता जेव्हा सॅम्पलिंग करतो म्हणजे काय, ग्रोथ पॅरामीटर्स आपण चेक करतो. त्यावेळेला वातावरण कसं आहे ते बघावं. समजा जर आभाळ असेल, वातावरणामध्ये दमटपणा असेल तर अशा दिवसांमध्ये आपण सॅम्पलिंग न करणं फायद्याचं ठरेल. तर सॅम्पलिंग करण्यासाठी आपल्याला वातावरण स्वच्छ असणं, त्या दिवशी थंडी जास्त नसणं, पाऊस अधिक नसणं, या गोष्टी फार गरजेच्या आहेत. समजा जर आपल्याला सॅम्पलिंग आज करायचं आहे तर त्या दिवशी सकाळी फीड घालू नये, खाद्य घालू नये. जर आपण फीडिंग करत असू आणि त्याचबरोबर जाळीही उचलत असू, माशांनाही हाताळत असू तर त्यामुळे माशांना स्ट्रेस येऊ शकतो, त्यांच्यावर ताण येऊ शकतो अधिक प्रमाणात आणि त्यामुळे त्यांची मरतूकही होऊ शकते. त्यामुळे जर वातावरण स्वच्छ असेल, क्लिअर असेल, त्या दिवशी थंडी नसेल, अधिक पाऊस नसेल तरच सॅम्पलिंग करावं आणि शक्यतो सॅम्पलिंग इंटरव्हल्स मध्ये करावं. म्हणजे साधारण 30 दिवसाच्या गॅपनी किंवा 50 दिवसांच्या गॅपनी साधारण 1 महिना ते 1.5 महिन्याच्या दरम्यान आपण सॅम्पलिंग योग्य पद्धतीनं करत राहावं. या दरम्यान आपल्याला वजन काटा जागेवर उपस्थित असणं, तिथे सिद्धता असावी त्याची. त्याचबरोबर माणसं जी आपल्याकडे आहेत ती माणसं ट्रेन असावी. याच दरम्यान आपल्याला तज्ञ मार्गदर्शक काही उपलब्ध झाले तर त्यांच्या सल्ल्याने आपल्याला हे करता यावं. ज्या वेळेला तुमचं सॅम्पलिंग पूर्ण होईल, तुम्ही मासे पुन्हा जाळ्यामध्ये सोडाल, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला लगेच खाद्य घालायचं नाही. खाद्य त्याच्यानंतर साधारणपणे 4 ते 5 तासांनी किंवा थेट तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी घातलं तरी चालू शकतं. कारण असं केल्याने मासे तुम्ही वेट आणि साईज रेकॉर्ड करून पुन्हा मासे नेटमध्ये सोडलेत तरी सुद्धा ते स्ट्रेसमध्ये असतात, ते तुम्हाला लगेच मुक्तपणे फिरताना दिसणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही लगेच फीड घालत असाल तर त्याचे तुम्हाला रिव्हर्स इफेक्ट दिसू शकतात आणि त्याची पुन्हा मरतूक होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात.
कोणाचे काही प्रश्न असतील? कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा कृपया. स्वतःला धन्यवाद अनम्यूट सर. करून तुम्ही विचारू शकता. ओके. धन्यवाद चॅट सर. बॉक्स मध्ये एक आलाय हे की सर्वात चवीला चांगला मासा कोणता खायला, असं ओके. आपण जर जे तुम्ही पिंजरा त्यापैकी. पद्धतीतील म्हणत असाल तर साधारणपणे सगळ्यात चवीचा मासा खायला म्हणजे तिलापिया. पंगॅशियस तुम्ही लहान मुलांना वगैरे खायला घालू शकता, कारण त्याला काट्याचं प्रमाण अगदी नाहीच्या बरोबर असतं. पण तिलापिया चवीला खूप चांगला असतो. आणखी धन्यवाद कुणाचे सर. प्रश्न आहेत? धन्यवाद सर. अतिशय खूप महत्वाची माहिती तुम्ही दिली आहे. जे कोणी शेतकरी असेल किंवा ज्यांना काही मत्स्यपालन करायचं असेल व त्यांच्या काही शंका असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करा व सरांना तुम्ही प्रश्न विचारू शकतात, किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही चॅट बॉक्समध्येही ॲड करू शकतात. किंवा जे शेतकरी यूट्यूबवर किंवा फेसबुकवर हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनीही तिथे प्रश्न विचारू शकतात. हॅलो. हॅलो. हा, सॅम्पलिंग केलेले मासे थेट आपल्याला तलावात पुन्हा सोडता येतात की त्याला एखाद्या सोल्युशन मध्ये ट्रीट करून सोडायला पाहिजे? हॅलो साहेब, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आहे. सॅम्पलिंग केलेले जे मासे असतात, आपण सॅम्पलिंग ओके. साठी नमुना परीक्षणासाठी जे मासे वरती बरोबर. घेणार आहोत आणि त्याचं वेट वगैरे किंवा लेंथ मोजून पुन्हा हो. तलावात सोडण्यापूर्वी त्याला काय असं सलाईन वॉटर मध्ये ट्रीट करून सोडायला पाहिजे का डायरेक्ट तसे थेट सोडू शकतो आपण? नाही नाही नाही, असे काही गरज नसते. तुम्ही हे शेततळ्यामधलं म्हणताय का? हा, शेततळ्यात असेल तर. शेततळ्यामध्ये. ओके. हा, शेततळे. साधारण तुमचं शेततळ कोणत्या भागात आहे? साधारण समजा एक 10 गुंठ्याचं शेततळ असेल. कोणत्या भागात आहे साहेब? कोणत्या भागात आहे? कोल्हापूर जिल्ह्यात, चंदगड कोल्हापूर. तालुक्यात. ओके. साधारणपणे ज्या वेळेला आता सातारा, सांगली, कोल्हापूरला पाण्याचा फारसा प्रॉब्लेम नाहीये. आपलं क्षारपटच पाणी आहे, त्यामुळे पाणी माशांना उपयुक्त आणि सोयीचं आहे. तर ज्या वेळेला तुम्ही नमुना परीक्षण करता, सॅम्पलिंग करता, माशांचं वजन घेता, साईज घेता, तर त्यांना जेव्हा तुम्ही पॉन्ड मध्ये परत सोडता त्यावेळेला अगदी थोड्याशा प्रमाणात पोटॅशियम परमॅंगनेट एका बादलीमध्ये करावं. त्याचं द्रवण करावं, ऍक्च्युली पोटॅशियम परमॅंगनेटचं द्रवण करावं आणि त्यामध्ये ते बुडवावेत आणि अलगद तुम्ही पुन्हा पॉन्ड मध्ये तुमच्या शेततळ्यामध्ये मासे सोडू शकता. त्याचं प्रमाण काय स्ट्रेस असेल? रिलीफ होतो त्याचा. किती ppm चं सोल्युशन तयार करायचं? पोटॅशियम साधारणपणे तुम्ही जर एक 15 लिटरची जर तुमची बकेट असेल, 15 लिटरची बकेट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही साधारण एक 2 ग्रॅम पर्यंत पोटॅशियम परमॅंगनेट टाकू शकता. अच्छा. हे तुम्ही ट्रीटमेंटसाठी नाही वापरत आहे. हा. ट्रीटमेंटसाठी नाही, हे फक्त तुमच्या स्ट्रेस हँडलिंगमुळे जो स्ट्रेस आलेला असतो माशांना तो रिलीव्ह होण्यासाठी. अच्छा. पिंजरा पद्धतीतील माशांना काही गरज लागत नाही त्याची? पिंजरा पद्धतीतील माशांना शक्यतो गरज लागत नाही. पण जर समजा आपण करू म्हणजे केलं तरी चालू शकतं. पण कसं होतं, पिंजरा पद्धतीमध्ये आपल्याकडे सॅम्पल्स घ्यायला खूप केजेस असतात. स्टॉकिंग आपलं बल्कमध्ये असतं. त्यामुळे तेवढं सोयीस्कर होणार नाही. जर आपल्याकडे मॅन पॉवर अवेलेबल असेल तर आपण हा प्रयोग करू शकता. अच्छा. ओके. ठीक आहे, धन्यवाद. ओके. सर, तुमचा फोन नंबर जरा डिस्प्ले करा परत एकदा. आपला कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले करा. कॉन्टॅक्ट थँक्यू. ओके, थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. हॅलो. हॅलो.
आवाज येतोय का? येतोय, बोला. हा. आणखी कुणाचे प्रश्न आहेत का काही? बहुतेक प्रश्न संपलेत सगळे. एक फेसबुकला पण नाही येत एक काय. एक महत्वाची गोष्ट अशी, बीज संचयन करता दरम्यान जर आपण पुन्हा पीपीटी ओपन करू शकलो तर प्लीज ओपन करावी. एक महत्वाची सूचना देतो. बीज संचयन करताना घ्यावयाची काळजी. बीज संचयन करताना घ्यावयाची काळजी. ओके, बस. आता यामध्ये जेव्हा आपण बीज आपल्या प्रकल्पापर्यंत घेऊन येतो त्यावेळेला आपल्याला ते ऑक्सिजन पॅकिंग मध्ये, पॉलिथिन बॅग मध्ये पॅक केलेलं बीज मिळतं. आपण आणल्यानंतर बीज डायरेक्ट बॅग फोडून किंवा ओपन करून पाण्यामध्ये न सोडता त्या बॅग्स किमान एक 10 ते 15 मिनिटांपर्यंत पिंजऱ्यामध्ये तशाच ठेवून द्याव्या. याला आपण इंग्लिशमध्ये ॲक्लमटायझेशन म्हणतो, सीड ॲक्लमटायझेशन. असं केल्याने पाण्याचं आतलं टेम्परेचर आणि पाण्याचं बाहेरचं टेम्परेचर याला मॅच व्हायला थोडासा वेळ मिळतो. सीड स्ट्रेस मधून मुक्त होतं, सेटल होतं. त्यामुळे आपण 15 मिनिटांपर्यंत आणलेल्या बॅग्स ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व बॅग्स त्या पिंजऱ्यांमध्ये आपण ठेवायच्या आहेत आणि 15 मिनिटांनंतर ओपन करून त्याही अगदी अलगद, एका वेळेला बॅग फोडली किंवा ओपन केली, उघडली तर ती पूर्ण आहे अशी पलटी न करता अलगद एका बाजूनी उचलून त्यातलं पाणी पिंजऱ्यामध्ये गेलं पाहिजे. तसंच पिंजऱ्यातलं पाणी किंवा धरणातलं पाणी त्या बॅग मध्ये येत राहिलं पाहिजे आणि नॅचरल फ्लोनी, नॅचरल कोर्स मध्ये ते बीज त्या बॅग मधून त्या पिंजऱ्यामध्ये गेलं पाहिजे. याला ॲक्लमटायझेशन प्रोसेस असं म्हणतात. जर समजा तुम्ही डायरेक्ट ती बॅग आणली, उघडली आणि पालथी केली तर ते बीज टेम्परेचर शॉकने सुद्धा मरू शकतं. तर अशी काही गोष्टी आहेत आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे की सीड ॲक्लमटाइज होणं खूप गरजेचं आहे. आणखी एक सांगा शार्दूल, आपण जेव्हा हे सीड बाहेरून आणणार आहे तेव्हा बरोबर, ट्रॅव्हलिंग मध्ये जो वेळ जाणार आहे तर तो साधारण किती तो वेळ? शक्यतो कमी असावा. हा चांगला प्रश्न आहे. कसं होतं, जर समजा आपल्याला बीज आणताना 8 ते 10 तास लागणार असतील तर हा जो वेळ आहे, हे जे ट्रान्सपोर्टेशन मध्ये जे काही आपला वेळ जाणार आहे हे शक्यतो कमी कसं करता येईल याचा विचार करावा. त्यासाठी आपल्याला नियरेस्ट एअरपोर्ट कोणता आहे, जवळचा विमानतळ कुठला आहे किंवा जवळचा सोर्स कुठला आहे सीड सप्लायचा, किंवा जे आपल्याला बीज पुरवणार आहेत त्यांच्या मार्फत काही ट्रान्सपोर्टेशनची सुविधा उपलब्ध होतीये का याची चौकशी करावी. कारण ट्रान्सपोर्टेशन मध्ये लागणारा वेळ जितका अधिक तितका धोकादायक. कमीत कमी वेळेत बीज आपल्या प्रकल्पापर्यंत पोहोचलं पाहिजे, ते गरजेचं आहे. साधारण एक 5 ते 6 तासापर्यंतचा वेळ चालू शकतो. 5 ते 6 तासापर्यंत म्हणजे त्यांनी जे पॅकिंग दिलंय त्याच्यामध्ये मासे व्यवस्थित राहू शकतात, म्हणजे बीज. हो 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 हो, साधारणपणे आपल्याला बीज जिथून पॅकिंग केलंय तिथून आपल्याला 6 तासापर्यंत सोडता यावं किंवा आपल्या पिंजऱ्यापर्यंत आणून ते ॲक्लमटायझेशन प्रोसेसला तरी सुरुवात व्हावी. साधारण गणित असं आहे. आपल्याकडे कारण सातारा जिल्ह्यामध्ये बीजाचं मला वाटतंय धोम आणि बलकवडी तिथं एक आहे. धोमला आहे, हो ते सरकारी आहे बीज उत्पादन केंद्र. तिथे तुम्हाला कटला, रोहू, सायपर्नस, मृगल, ग्रासकार्प, सिल्वर या सगळ्या गोष्टींचं बीज उपलब्ध होऊ शकते. आणि मग हे पिंजऱ्यासाठीच आहे ते कुठे मिळतंय आपल्याला? पिंजऱ्यासाठी आहे त्यासाठी आपल्याला वेस्ट बेंगॉल, बांगलादेश अशा ठिकाणाहून बीज मागवावं लागतं. कारण आपल्याकडे तिलापिया आणि पंगॅशियस याची नर्सरी नाहीये किंवा हॅचरी नाहीये. म्हणजे जसं इतर बीजांचं बीज उत्पादन केंद्र असतं तसं त्याप्रमाणे तिलापिया, पंगॅशियस किंवा रूपचंदा याचं बीज उत्पादन केंद्र नाहीये. त्याचं ऑथरायझेशन, कारण तिलापियाला जे आपण मोनोसेक्स तिलापिया म्हणतो त्याला हॉर्मोन ट्रीटमेंट केलेली असते.
ते हॉर्मोन ट्रीटमेंट करण्याची जी परमिशन आहे ती काही ठराविक हॅचरीजना, ठराविक बीज उत्पादन केंद्रांनाच आहे भारतामध्ये. त्यामुळे शक्यतो याचा चांगला सोर्स वेस्ट बेंगॉल मधून होऊ शकतो. आणि नवीन एक जातीचं बीज आहे, तिलापियाच आहे, पण त्याला गिफ्ट तिलापिया म्हणतात. याचा RGCA, राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वाकल्चर मध्ये याची उपलब्धता होते. पिंजरा पद्धतीतील मत्स्यपालन करणाऱ्यांना RGCA कडून, राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वाकल्चर मधून हे बीज उपलब्ध होतं. गिफ्ट तिलापिया म्हणजे जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्मिंग तिलापिया. तर या दोन्हीमध्ये फरक असा फारसा काही नसतो, पण अशा ट्रस्टेड सोर्स कडून किंवा जे बीज सप्लायर आहेत त्यांच्यामध्ये ट्रस्टेड सोर्स कडून आपल्याला बीज येणं तिलापिया आणि पंगॅशियसचं फार गरजेचं आहे. कारण तिलापिया जर हॉर्मोन ट्रीटमेंट व्यवस्थित झाली नसेल तिलापियाची, तर ते थोडक्याच कालावधीमध्ये, साधारण एक 2 महिने 3 महिन्यांमध्ये साधारणपणे आपल्या हाताच्या पंजा एवढं झाल्यानंतर लगेच प्रजनन किंवा बीज अंडी घालायला चालू करते मादा. त्यामुळे ऑल मेल किंवा मोनोसेक्स, सर्व नर, अशा ज्या काही कॉन्सेप्ट आहेत या गोष्टी तपासून घेणं आणि त्या ट्रस्टेड सोर्स कडून येणं फार गरजेचे असतं तिलापिया आणि पंगॅशियस मध्ये. पंगॅशियस मध्ये फारसा परिणाम होत नाही त्यामध्ये, पण हलक्या प्रतीचं बीज मात्र येऊ शकतं. तर तिलापिया बीज निवडताना फार काळजीपूर्वक निवडलं पाहिजे. ठीक आहे. आणखी एक चॅट बॉक्स मध्ये हे विचारलंय, पण पिंजरा पद्धतीशी संबंधित नाही, पण ऑर्नामेंटल फिश आहेत ते सोलापूरच्या जवळपास कुठं मिळतील, घरी वापरायला त्यांना पाहिजे असतील तर? ऍक्च्युअली पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑर्नामेंटल शोभिवंत माशांचा ट्रेड हा फार कमी आहे. तसं बघायला गेलं तर त्यांना जवळचा सोर्स पुणे किंवा हैदराबाद. ओके. आणि शोभिवंत माशांमध्ये सुद्धा ठराविक जातीचेच मासे तुम्हाला चांगला ट्रेड मिळवून देऊ शकतील. म्हणजे जर तुम्हाला पाळायचेच असतील आणि ते परत विकायचे नसतील, असा जर ट्रेड करायचा नसेल, तर तुम्ही डिस्कस, फ्लावर हॉर्न, अरवाना अशा जातींचे बीज किंवा मासे घेऊन सोडू शकता तुमच्या तळ्यामध्ये किंवा टँक मध्ये. इवन शोभिवंत माशाचं बीज सुद्धा वाढवलं जाऊ शकतं पिंजऱ्यांमध्ये. फ्लॉवर हॉर्न, ऑस्कर अशा काही जाती आहेत शोभिवंत माशांच्या, ज्यांचं संचयन करून तुम्हाला मार्केटेबल साईजचा मासा झाल्यानंतर तो विक्री योग्य केला जाऊ शकतो आणि विकला जाऊ शकतो. मुंबई, पनवेल, दापोली, रत्नागिरी सारख्या भागांमध्ये याची डिमांड आहे ऑर्नामेंटल फिशची, शोभिवंत माशांची. त्यामुळे त्या भागांमध्ये असे प्रयोग केले जाऊ शकतात आणि याचे रिझल्ट सुद्धा सक्सेसफुल आहेत. आपण पनवेलमध्ये एक प्रकल्प केलेला आहे, पनवेलमध्ये एक एक्सपेरिमेंट केलेला आहे, त्याचे फोटोज नंतर मी शेअर करेन. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. नाही येत प्रश्न, नाही येत. तर खूप छान माहिती दिली आपण. आहे का? शौर्य गायकवाड. हा विचारा. हॅलो सर. हॅलो. मी या फील्ड मध्ये एकदम नवीन आहे, तर मला काहीच माहित नाही. ऍक्च्युली मला केज कल्चर मध्ये इंटरेस्ट होता, तर याची टोटल माहिती आणि सेटअप वगैरे करून देणारी काय मदत मिळू शकते का? सगळी कुठून बोलताय साहेब? आपल्याला जवळचा डॅम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मी ऍक्च्युली राहणारा डहाणूच आहे, पण मी आहे मुंबईमध्ये आणि तलासरीला एक डॅम आहे. ओके. हा, तर तिकडे करता येईल का? म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन कुठून घ्यायची आणि त्याच्या ज्या परमिशन्स वगैरे लागतात त्या कशा काढायच्या आणि सेटअप करण्यासाठी कोणत्या एजन्सीची वगैरे काही मदत मिळू शकते का? ओके. म्हणजे तुम्हाला एकंदरीत पूर्ण सेटअप बसवून देण्यापासून ते फायनल मार्केटिंग पर्यंत पूर्ण मार्गदर्शन हवंय. हो, टोटल मार्गदर्शन म्हणजे टोटल. या प्रेझेंटेशनच्या शेवटला आपला संपर्क दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही तो फोनद्वारे किंवा मेलद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला पूर्ण माहिती पुरवली जाईल. मुंबईमध्ये कुठल्या ऑफिसला तुम्हाला भेटावं लागेल, त्याची प्रोसिजर काय असते,
पिंजरे उभं करायला खर्च किती येईल, उभे केल्यानंतर त्याच्यात बीज कोणतं लागेल, किती लागेल, तुम्ही 24 पिंजरे करणार आहात की 48 करणार आहात, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये चर्चा करू शकतो सविस्तर. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू सर. ओके, थँक्यू. मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की आजचं जे प्रेझेंटेशन झालेलं आहे वेबिनार मधलं, तर हा कार्यक्रम आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून शेकरू टीव्ही आणि सातारा टू फेसबुकच्या लाईव्ह पेजेस वरून पण बघता येईल. तसंच शेकरूच्या युट्यूब चॅनलवर पण हे प्रेझेंटेशन आहेत. तसंच शेकरूचं ट्विटर अकाउंट आहे, तर ट्विटरच्या माध्यमातून पण शेकरूच्या आपण हे पुन्हा एकदा हे कार्यक्रम पुन्हा पुन्हा बघू शकता आणि आपण माहिती घेऊ शकता. सरांचा, शार्दूल सरांचा फोन नंबर सर शेअर करतीलच आता. शार्दूल, आपण नंबर सांगा आपला परत एकदा. 7972 920 239 7972 920 239 7972 920 239. ठीक आहे. तर अशा रीतीनं शार्दूल पालकर सरांनी आज आपल्याला पिंजरा पद्धतीतील मत्स्यपालन याविषयी मागचा भाग आणि आत्ताचा भाग, हा दुसऱ्या भागात आपल्याला संपूर्ण माहिती, म्हणजे जागा निवडण्यापासून असेल ते बीजाची निवड कशी करायची, संगोपन कसं करायचंय, केज कोणत्या पद्धतीचे असावेत, या सर्वांबद्दल आपल्याला सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केलेलं. टीव्ही या दोघांच्या वतीनं मी शार्दूल सर आपला पुन्हा एकदा आभारी आहे आणि उपस्थितांना सुद्धा मी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे आपले खूप आभार मानतो. तसंच शेकरू टीव्ही आणि त्यांची टीम या सर्वांचं मी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ही मीटिंग, हा वेबिनार इथंच संपला असं जाहीर करतो.